पेपर फोडण्याचं काम करायचं, पण कोणताही पुरावा मागे ठेवायचा नाही. ना व्हॉट्सअप, ना फोटो, ना कागद, ना काहीही. अगदी सगळं फक्त डोक्यामध्ये साठवायचं आणि याच डोक्यात साठवून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं. ऐकायला ही एखादी क्राईम वेब सिरीजची स्टोरी वाटते ना, पण हा आरोप आहे नीट पेपरफुटी प्रकरणातल्या मुख्य आरोपी प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्यावरचा. आणि आता तर या प्रकरणानं तपास यंत्रणांसमोर सुद्धा मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. नमस्कार, तुम्ही पाहतायत लोकमत व्हिडिओ. मी आहे अश्विनी जाधव केदारी. तर या संपूर्ण प्रकरणावर आज आपल्याला बोलायचंय आणि खास करून मनीषा मांढरे यांनी जी ट्रिक या संपूर्ण प्रकरणामध्ये पेपर फोडण्यामध्ये वापरली आहे त्याच्यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे. सध्या संपूर्ण देशभरामध्ये गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये दररोज नवनवे खुलासे आता समोर येत आहेत. या प्रकरणी आपण कालच बघितलं की RCC या संस्थेचे जे संस्थापक आहेत शिवराज मोटेगावकर याला दिल्लीतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं 9 दिवसांची सीबीआयची कोठडी सुनावलेली आहे. या पेपरफुटी प्रकरणामध्ये प्रश्नपत्रिका पुरवठा करण्यामध्ये मोटेगावकर आणि त्याची जी काही टीम आहे यांची एक महत्त्वाची भूमिका बजावण्याचा दावा तपास यंत्रणांनी केलेला आहे. आता या प्रकरणामध्ये समोर आलेली माहिती ही केवळ धक्कादायक नाहीये, तर तपास यंत्रणांसाठी सुद्धा मोठं आव्हान बनलेली आहे. असं मी का म्हणते, कारण या प्रकरणातल्या मुख्य आरोपी ज्या प्राध्यापिका मनीषा मांढरे आहे यांनी पेपर लीक करण्यासाठी एक अनोखी पद्धत वापरलेली आहे की जी ऐकली तुम्ही तरी तुम्ही म्हणाल खतरनाक. कारण हो, या मनीषा मांढरे त्याच आहे ज्या पुण्यातल्या मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राध्यापिका होत्या आणि या मनीषा मांढरेंनी एक खूप खास काहीतरी युक्ती वापरलेली आहे. ते नेमकं काय बघूया. तर मनीषा मांढरे या प्रकरणामध्ये आता नेमकं त्यांनी कशा पद्धतीनं युक्ती वापरलेली आहे, त्याचा पुरावा कुठे शोधायचा. कारण आजकाल आपण सगळेजण बघतो की अशा वेगवेगळ्या फ्रॉड प्रकरणांमध्ये मोबाईल चॅट, स्क्रीनशॉट, रेकॉर्ड, ईमेल असे सगळे व्यवहार आपल्याला दिसतात, पण इथे कथितपणे कुठल्याही डिजिटल पाऊलखुणा दिसत नाहीये. आणि म्हणूनच आता सीबीआय समोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. मनीषा मांढरे यांच्या विरोधामध्ये थेट लिखित पुरावा नसल्यामुळे तपास यंत्रणांना प्रत्येक गोष्ट शक्य ती गोष्ट आहे ती त्यांना तपासावी लागते. जसा मी मगाशी उल्लेख केला की पेनड्राईव्ह असू दे, नोट्स असू दे, अगदी पुस्तकांपर्यंत सगळ्यांची झाडाझडती घेतली गेलेली आहे. सीबीआयचा प्रयत्न आता यापुढे अर्थात अशा पद्धतीचा असणार आहे की काही डेटा त्यांनी डिलीट केला गेलेला आहे का, किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये अजूनही अशा पद्धतीची कोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे का. आणखी एक नाव जे अर्थात आपल्याला मनीषा मांढरेंचं नाव कुठून कळलं तर ते मनीषा वाघमारेंकडनं कळलं. पण मनीषा वाघमारेंचा असा शैक्षणिक काही बॅकग्राऊंड नाहीये की ज्या पद्धतीनं त्या फक्त क्लायंट गोळा करण्याचं काम मनीषा वाघमारे यांच्याकडनं होत होतं. आणि या मनीषा वाघमारेंची जेव्हा कसून चौकशी केली गेली त्या चौकशीमध्ये मनीषा मांढरेंचं नाव आलेलं होतं. या दृश्यांमध्ये तुम्हाला ज्या दिसताय त्या याच मनीषा मांढरे ज्या पुण्यातल्या मॉडर्न महाविद्यालयामध्ये जवळपास 25 वर्षांहूनही अधिक काळ एकच विषय शिकवत होत्या. त्यामुळे अर्थात त्या विषयावरची मजबूत पकड आणि अगदी तीव्र स्मरणशक्ती आणि अनुभव या गोष्टींचा वापर करून या प्राध्यापिकेनं कथितपणे संपूर्ण हा जो कटच म्हणू शकतो आपण तो रचलेला आहे. पेपरफुटी प्रकरणातला कुठलाही गॅझेटचा वापर न करता, कुठली प्रिंट म्हणजे पेपर वगैरेही त्याचा पुरावा न ठेवता सगळं काही फक्त डोक्यामध्ये ठेवलं आणि ते आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं असा संशय आता सीबीआयला आलेला आहे. त्यामुळे अर्थात सीबीआय समोर सुद्धा मोठं एक आव्हान आहे की जर पुरावाच नाही तर या प्राध्यापिकेचं याच्यामध्ये कशा पद्धतीची इन्व्हॉल्वमेंट आहे हे नेमकं कसं शोधायचं, हे खूप मोठं आव्हान सीबीआय समोर असणार आहे. पण अर्थात त्या दृष्टीनं आता सीबीआयनं पावलं उचललेली आहे आणि मनीषा मांढरे यांच्या घरातल्या प्रत्येक वस्तूचा शोध म्हणजे गॅझेट असू देत किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह म्हणजे मोबाईल, लॅपटॉप किंवा हार्ड डिस्क या सगळ्यासह बाकी पण काही गोष्टींचा तपास जो आहे तो सीबीआयनं आता सुरू केलेला आहे. मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या दोघीही पुण्यामध्ये एकाच सोसायटीमध्ये राहतात. त्यामुळे साहजिकच आहे विद्यार्थी, पालक, क्लायंट यांना हेरणं, त्यांना कन्व्हिन्स करणं हे काम मनीषा वाघमारेंकडनं केलं जात होतं. आणि मनीषा वाघमारेंनी चौकशीमध्ये मनीषा मांढरे यांचं नाव सांगितलेलं. यानंतर सीबीआयनं मांढरे यांना ताब्यात घेतलं आणि न्यायालयानं आता त्यांना 14 दिवसांची सीबीआयची कोठडी सुद्धा सुनावली आहे.
मात्र तपास हा जसजसा पुढे जातोय तसतसं या संपूर्ण प्रकरणाचे थर हे अधिकच खरं तर गुंतागुंतीचे होताना दिसत आहेत. कारण त्यानंतर शिवराज मोटेगावकर याचं नाव आलं, त्याला सुद्धा अर्थात आता सीबीआय कोठडी आहे. पण या संपूर्ण प्रकरणामध्ये झालं असं आहे की मनीषा मांढरेंच्या करिअरवर सुद्धा मोठा परिणाम झालेला आहे. पुण्यातल्या शिवाजीनगर इथल्या नामांकित मॉडर्न महाविद्यालयामध्ये एक बैठक या महाविद्यालय प्रशासनानं तातडीने घेतली आणि मनीषा मांढरे यांना निलंबित करण्याचा निर्णय झाला. कारण त्यांचं नाव समोर आल्यामुळे अर्थात शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली होती, खास करून पुण्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मॉडर्न महाविद्यालयाचं नाव हे अग्रक्रमाने एका चांगल्या महाविद्यालयामध्ये घेतलं जातं. परंतु या महाविद्यालयामध्ये जर अशा पद्धतीच्या गोष्टी जर घडत असतील तर विश्वासार्हतेवर खूप मोठा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे या महाविद्यालयानं तातडीनं त्यांचं निलंबन सुद्धा केलंय. आता तपासामध्ये समोर आलेल्या बाबीनुसार मांढरेंनी कुठलाही पुरावा मागे सोडलेला नाही. केवळ डोक्यामध्ये साठवून अख्खे प्रश्न किंवा उत्तर त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेले. याचा अर्थ सरळ आहे की त्या अत्यंत तल्लख बुद्धीच्या आहेत. मात्र ही बुद्धी त्यांनी चुकीच्या कामासाठी वापरली. त्यामुळे आता या रॅकेटमध्ये आणखी कोणाची नावं समोर येत आहेत का आणि नीट पेपरफुटीचं हे जाळं आणखी किती मोठं आहे, कुठपर्यंत ते पसरलंय याचा शोध घेतला जाणार आहे आणि या सगळ्या बाबी येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होतील. तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणातल्या सगळ्या ज्या अपडेट आहेत त्या अशाच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुण्याहून मी अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.